तिसऱ्या आघाडीसाठी आमची दारं खुलं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाडेंनी दिली। आमचा अजेंडा त्यांच्या जाहीरनाम्यात ठेवला असून सन्मानपूर्वक वागणूक दिल्यास विचार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। तिसऱ्या आघाडीसाठी आमची दारं खुली असल्याची प्रतिक्रिया आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाडेंनी दिली। आमचा अजेंडा आम्ही त्यांच्या जाहीरनाम्यात ठेवला असून सन्मानपूर्वक वागणूक दिल्यास विचार करण्याचं देखील त्यांनी म्हटलं। दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। या डिपार्टमेंटमध्ये ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहेत। सर, तिसऱ्या आघाडीचे संकेत मिळत आहे, आपण पण सहभागी होणार? नाही, हे बघा की आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघ या बॅनर खाली, तर आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाला कोणी पण सन्मानपूर्वक बोलवतील, सन्मानाने चर्चा करतील, आमचे ओबीसी समाजाचे जे प्रश्न आहेत ते त्यांच्या मॅन्युफेस्टोमध्ये टाकण्याचं आम्हाला आश्वासन देतील आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना योग्य त्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व देतील, त्याची ग्वाही आम्हाला देतील। त्या पक्षासोबत आम्ही जाऊ, कारण आम्ही कुठल्याही पक्षाशी जुळलेलं नाही आहोत। त्याच्यामुळे आम्हाला जो आमचे प्रश्न अजेंडावरती प्रायोरिटीने घेईल आणि आम्हाला योग्य ते प्रतिनिधित्व देईल, त्यांच्यासोबत जाण्याची आमची मानसिकता नक्कीच राहील। खरं तर बच्चू कडू किंवा रविकांत तुपकर तिकडे छत्रपती संभाजीराजे हे सगळे तिसऱ्या आघाडीतले चित्र आहेत, त्यांच्याकडनं बोलवून आलं तर तुम्ही सकारात्मक साथ द्याल त्यांना? नक्कीच चर्चेला जाऊ। मी सांगितलं सन्मानपूर्वक चर्चेला बोलावलं, आम्ही चर्चेला देऊ। आम्ही जे मुद्दे मांडू ते जर त्यांनी कन्सिडर केले, विचारार्थ ठेवले आणि आम्हाला न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली, जाण्याला त्याचे काय हरकत आहे की जो ओबीसी की बात करेगा वो देश पे राज करेगा। आम्हाला कोणाचे महाविकास आघाडी असो, महायुती असो की तिसरी आघाडी असो, जे आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक देतील आणि आम्हाला योग्य ते प्रतिनिधित्व देतील, आमचे प्रश्न मॅनिफेस्टोमध्ये टाकून आम्हाला ते सोडविण्याकरता मदत करण्याचे आश्वासन देईल, त्यांच्यासोबत नक्कीच आम्ही जाऊ। राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून सुद्धा आमचे दारं तुमच्याकरता खुले असल्याचं एक आव्हान सुद्धा देण्यात आलं आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।